नमस्कार मित्रांनो, कालचा दिवस बघितलाच असेल. काल 2 तारीख मतदान झालं मित्रांनो. खऱ्या अर्थाने आपण निवडणुकीचे चिन्ह बघतच होतो, रणधुमाळी बघतच होतो मित्रांनो. खऱ्या अर्थाने असं वाटतंय का कुठेतरी तमाशाचा फड चालू होता मित्रांनो. तमाशाचा फड म्हणता येणार नाही, कारण त्याच्यापेक्षा एक खालच्या पद्धतीचं याचं राजकारण चालू होतं. तमाशाचा फड तरी चांगला असतो, तो ऐकावं वाटतो, बघावाच वाटतो, त्याच्यातून काहीतरी शिकण्याच वाटतं. पण काल खऱ्या अर्थाने एक प्रश्न पडतोय का, निवडणूक आयोग नापास झालं का? अरे लाज वाटायला पाहिजे. निवडणूक आयोग असेल, सर्वसामान्य जनतेचे कशी फसवणूक चालू होते खऱ्या अर्थाने मित्रांनो. काल काही लोक पैशाचा माज करत होते, पैशाचा माज, मतदान विकत घेत होते मित्रांनो. सर्वसामान्य जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत होते. काही बूथवर, काही गावात तुफान हाणामारी चालू होती. असं वाटत होते की दिवाळीच पार पडते काय कुठं तरी. तोच तमाशा, तेच झगडा, तेच बाकी, कुणाचीच कुणाला मिळ नाही. कधी निवडणुका होत आहेत, कधी संपतायत. निवडणूक आयोग पार झोपलेल्या सारख्याचं सोंग घेऊन फक्त निवडणूक आयोग म्हणायचं काम करतंय का? काय ह्यो प्रश्न पडतोय का? निवडणूक आयोग नेमकं पक्षासाठी काम करतंय का सर्वसामान्य जनतेसाठी काम करतंय? आज निवडणूक आयोगाचं काम बघितलं तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा लाज वाटते की यांना काय म्हणावंच वाटतं मित्रांनो. 2 तारखेला निवडणुका घेतल्या, 3 तारखेला निकाल देणार होते, पण त्यांनी 21 डिसेंबरला निकाल जाहीर केले का? तर सगळे संघच देऊन म्हणले निकाल. मग तुमच्यात जर एवढी कवत नव्हती, क्षमता नव्हती मित्रांनो, आज खूप मोठा प्रश्न पडत होय. नेमकं निवडणूक आयोग कुणासाठी काम करत आहे? निवडणूक आयोग राहिलंय का नाही? काल काही आमदार लोक स्टिंग ऑपरेशन करत होते. स्टिंग ऑपरेशन म्हणजे ह्याचे पैसे पकडून दे, त्याचे पैसे पकडून दे, ह्याला सहकार्य कर, त्याला सहकार्य कर. मग तुम्ही मला सांगा, नेत्यांकडेच एवढे पैसे असतील तर कार्यकर्त्यांचा काय विचार करत असतील हो? अहो काल काही बूथवरती हाणामाऱ्या झाल्यात, झगडाझगडी झाले, सर्वसामान्यांचे मत बळजबरीने घेतलेत. आणि आपण काय म्हणतोय, महाराष्ट्र मतदान हे हुकुमशाहीतून बाहेर पडते. कसं बाहेर पडते याचं उत्तर द्या. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या बूथवरती काल खरंच मतदान झालेत का बघा. सर्वसामान्य जनतेचे बाहेरून लोक आणून यांनी मतदान करून घेतल्यात, ते बी आमदारांच्या पोरांनी हाकलल्यात. अरे कुठे चाललाय निवडणूक आयोग? आणि पोलीस डिपार्टमेंट फक्त असं काट्या लावून बसलेलं आहे का? तर यांनी मॅनेज केलेलं आहे. मतदानच कशाला घेताय? डायरेक्ट सांगा ना तुमचा विजय भव. कशासाठी सर्वसामान्यांच्या भावनेशी खेळतोय? अहो लोकशाही म्हणलं की मतदान आलं, मतदान म्हणलं की लोकशाही आली मित्रांनो. पण आज लोकशाही कुठंतरी गायब होताना दिसते आणि आज नेत्यांची माला माल होताना दिसते. लाज वाटायला पाहिजे. यांच्यात जर खरंच दम नव्हता, 2 तारखेला यांच्याच्याने नियोजन लागत नव्हतं, तर मग यांनी सांगायचं ना पुढं निवडणुका घेऊया. 2 तारखेला मतदान, 3 तारखेला निकाल कशाला करायचा? आता 3 तारखेला निकाल, इथं आपल्या महाराष्ट्रात 4 दिवस मतदानाच्या पेट्या सुरक्षित राहणार. 20-21 दिवस सुरक्षित राहतील का? काय म्हणून गॅरंटी आहे? कोणाला तुम्ही सेट करताय? कोणाला सेटल करायचं प्लॅन करताय? लाज वाटायला पाहिजे निवडणूक आयोगाला, लाज. सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय.